विधायक सुधीर मुनगंटीवार ने चंद्रपुर की जीवनदायिनी समझी जाने वाली इरई नदी तथा झरपट नदियों का मुद्दा विधानसभा में उठाया, जहां उन्होंने कहा कि इन नदियों में बढ़ते प्रदूषण तथा अतिक्रमण के चलते इन नदियों की हालत काफी गंभीर हो गई है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विधायक मुनगंटीवार ने और क्या कहा इस खबर में। विधायक सुधीर मुनगंटीवार ने विधानसभा में इरई नदी तथा झरपट नदी को पुनर्जीवन करने की मांग की और उन्होंने कहा कि औद्योगिक गंदा पानी, प्रदूषण तथा अतिक्रमण के चलते इन नदियों की अवस्था काफी गंभीर हो गई है और नागरिकों के आरोग्य पर इसका विपरीत परिणाम हो रहा है। साथ ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल की निधि से तकरीबन 200 करोड़ रुपए चंद्रपुर के दोनों नदियों के पुनर्जीवन के लिए खर्च करने की मांग की। अध्यक्ष, आपण बघतो अध्यक्ष महाराज छठ पूजा, नदी जाऊन पूजा करणे, आणि अध्यक्ष महाराज जगामध्ये एकमात्र देश आहे, एकमात्र की जो नदीला माता मानतो। अध्यक्ष महाराज, माननीय आमच्या पंकजाताई या अतिशय कार्यक्षम मंत्री आहे आणि मला विश्वास आहे की जेव्हा नदीला आम्ही माता म्हणतो तेव्हा एक मंत्री असणारी माता दुसऱ्या नदी असणाऱ्या मातेचं दुःख नक्की समजून घेऊ आणि त्या नदीच्या संदर्भामध्ये माननीय पंकजाताईंकडून आम्हाला सकारात्मक अपेक्षा आहे। अध्यक्ष महाराज, मी सांस्कृतिक मंत्री होतो तरीही माझ्या मनात विचार आला की आपण या नदीच्या संदर्भात आपण अमृत महोत्सवी वर्षामध्ये काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महाराज तेव्हा 30 सप्टेंबर 2022, कारण 2 ऑक्टोबर 2022 ला सेवाग्राम मधून आपण अमृत महोत्सवी वर्ष हे महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने सुरू केलं आणि तेव्हा आपण 30 सप्टेंबर 2022 ला म्हणजे 2 दिवस अगोदर आपण एक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सगळा जाणूया नदीला या अभियानासाठी एक समिती गठीत केली। सजीवांच्या अस्तित्वासाठी पुरेसा स्वच्छ पाण्याची उपलब्धता न झाल्यास त्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते। अध्यक्ष महाराज, आम्ही पाणी शोधण्यासाठी मंगळावर लाखो डॉलर्स खर्च करतोय, पण नदी शुद्ध करण्यासाठी मात्र आमच्या खिशामध्ये पैसे नाहीये। माझी माननीय मंत्री महोदयांना एक विशेष विनंती आहे की नदी एक जिवंत घटक मानून आपल्याला ज्या आज नद्या ज्या आमच्यासाठी गंगेसारख्या पवित्र होत्या त्या आता गटार गंगा झाल्या। अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती आहे। मंत्री महोदय स्वतः चंद्रपूर येणार आहेच, पण चंद्रपूर शहरातून वाहणारी जरी या महाराष्ट्राच्या प्रदूषणाचा विषय असला तरी चंद्रपूरसाठी आमच्यासाठी जीवनदायी असणाऱ्या ज्या नद्या आहे इरई आणि झरपट आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या CPCB नियमावलीत आमच्या दोन्ही नद्या नक्की बसतात अध्यक्ष महाराज। आणि यासाठी माझी मंत्री महोदयांना आग्रहाची विनंती आहे की महाराष्ट्राच्या नद्या प्रदूषणाच्या संदर्भात आपण काम तर करालच, पण तुमच्याकडे पैशाची कमतरता नाही। प्रदूषण बोर्डाकडे 5000 कोटी रुपये डिपॉझिट आहे। आपण काही अध्यक्ष महाराज हे पैसे घेऊन त्याच्यावर बसायसाठी हे अधिकारी आले नाही, पण कधी कधी मंत्री महोदयांपर्यंत असणाऱ्या पैशाची माहितीच ते पोहोचू देत नाही। 5000 कोटी रुपये अध्यक्ष महाराज प्रदूषण मंडळाकडे आहे आणि आमचा हक्क आहे की ही योजना करताना त्यातून 200, 250, 300 कोटी विदर्भामध्ये नद्या आहे म्हणून अन्याय करू नका। तुम्ही कोल्हापूरला 200 कोटी रुपये तिथून दिले, आता स्टे केला, खरं आहे। माझे आपल्याला स्पेसिफिक काही या निमित्ताने माझे मुद्दे आहे। पहिले की याचा एक DP प्लॅन प्रस्ताव तयार करावा, त्याची मान्यता द्यावी की ज्यामध्ये या दोन्हीही नद्यांच्या संदर्भात याचं पुनर्जीवन करण्यासाठी एक अतिशय उत्तम प्रस्ताव तयार केला पाहिजे। यासाठी काही जनजागरणाचे अभियान करण्याची आवश्यकता असेल तर जनजागरण केलं पाहिजे। एक बैठक घेऊन हे पाणी प्रदूषित करणारे जे म्हणून उद्योग आहेत, ज्या म्हणून संस्था असतील, मग थर्मल पॉवर स्टेशन असेल राज्य सरकारचं की WCL वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड असेल, अतिक्रमण या नद्यांच्या पात्रातलं अतिक्रमण आणि अध्यक्ष महाराज आता केंद्राच्या योजनेमध्ये हे दोन्ही प्रस्ताव आपण पाठवले पाहिजे आणि केंद्राच्या योजनेमध्ये जर हे प्रस्ताव पाठवले तर काही पैसे पंकजाताईचे आणि काही पैसे मोदी साहेबांचे, म्हणजे PM साहेब आणि या PM
पंकजा मुंडे, हा पीएम ताई आणि ते पीएम भाऊ, या दोघांच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज या दोन्ही नद्या शुद्ध व्हाव्या, अविरत वाहणाऱ्या व्हाव्या आणि या नद्याचं पाणी इतकं शुद्ध असावं की पुन्हा प्रदूषण मंडळाचे अधिकारी तिथं आले तर नदीमध्ये ग्लास असा बुडवायचा आणि त्यांना पाणी पाजायचं, तरी त्यांच्या कुटुंबाला कोणाला चिंता होणार नाही की आमचा नवरा नोकरी करताना घाणेरडं पाणी पिऊन आला. माझी तर मनात इच्छा आहे की कधीतरी तो दिवस यावा की प्रदूषण अधिकाऱ्यांना तिथं बोलवायचं आणि त्यांना पाणी पाजण्याचा एक कार्यक्रम छान करायचा. तेव्हा लक्षात येईल की तिथं चंद्रपूरकरांच्या काय अवस्था आपण करतो. आणि म्हणून माननीय मंत्री महोदया, आपल्याला माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही या दोन नद्याच्या संदर्भात एक पीएमसी घोषित करावी. 5,000 कोटी जे तिथं बसले आहे, तिथं नागासारखे जे नागमणी घालून बसले आहे त्यांना सांगावं की चंद्रपूरमध्ये सुद्धा या 5,000 कोटी पैसे दिले पाहिजे. आता जिथं नेते मोठे आहे तिथं काम जमून जाते अध्यक्ष महाराज. तो आइए सुनते हैं विधायक सुधीर मुनगंटीवार की इस मांग पर जवाब देते हुए पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ने क्या कहा. सन्माननीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य, ज्यांच्यामुळे खरं तर माझ्या खात्यांना मी खूप चांगला न्याय देऊ शकले. सुधीर भाऊ अर्थमंत्री असताना त्यांनी असं त्यांचं म्हणजे हात ओंजळ अशी भरभरून आम्हाला दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही गावागावामध्ये राज्यामध्ये विकास करू शकलो. तर हे कधी विसरता येणं शक्य नाही. आपल्या पूर्ण नद्यांचे जेवढे पट्टे आहेत महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नद्यांचं प्रदूषण आपल्याला आढळलेलं आहे. त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर या भागातली नद्यांचा समावेश आहे. सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या भागातील इरई नदी आणि झरपडी नदी याचा त्याच्यामध्ये समावेश नाही. तर नक्कीच हे जे सर्वे असतात ते CPCB करत असतं. पण आत्ता माझी एक कॅबिनेट नोट अगदी लास्ट ह्याच्यावर आहे. मी एक निर्णय घेते, मी वेळोवेळी त्याचे उल्लेख करते, वेळोवेळी जाहीर करते. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पण त्याचं प्रेझेंटेशन घेतलंय, त्यांना तो विषय खूप आवडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही नदी पुनर्जीवनासाठी एक मोठं प्राधिकरण निर्माण करत आहोत. पण मी आपल्याला एवढं या निमित्ताने सांगू इच्छिते की आपल्या दोन्ही नद्या, जेव्हा माझा नदी पुनर्जीवन प्राधिकरणाचा प्रस्ताव मंजूर होईल, म्हणजे तो आता मंजुरीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहे, तो मंजूर झाल्यानंतर निश्चितच जेव्हाही आम्ही विषय विकासाचा करतो, जे विकासापासून वंचित आहे ते विदर्भ, मराठवाडा यांना देणं हे क्रमप्राप्त आहे, कायद्याने क्रमप्राप्त आहे. तर पहिल्यांदा आम्ही जे प्रस्ताव करू त्या पहिल्या प्रस्तावांमध्ये मी इरई आणि झरपडी या नदीचा प्रस्ताव त्याच्यामध्ये करीन. CPCBची त्याला जरी आवश्यकता नसली, त्याच्यामध्ये CPCच्या लिस्टमध्ये जरी नसलं तरी तिथल्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय आम्ही घेऊ. पहिल्या निर्णयांमध्ये आपल्या या नद्यांचा निर्णय घेऊ, कारण तिथली प्रदूषणाची परिस्थिती मला पूर्णपणे त्याच्या. CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट.